प्रकाश मोगले, दीपधर तासवदे, शंकर विभूते आणि आमचे मित्र दिवाकर सदाशिव यांच्या कथांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। इथं फक्त एक जी.के. ऐनापुरे यांचा मी उल्लेख करायला थांबेल। जी.के. ऐनापुरे हे मराठी कथेच्या प्रांतातलं असं एक नाव आहे की दीर्घ कथेचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्या आपल्याला कथेचा इतिहास पूर्ण करता येणार नाही। सरांनी एक उल्लेख केला, मला वाटते हसन मंटो, शहादत हसन मंटो यांनी लघु कथेचा आकृतिबंध जसा लोकप्रिय केला तसा दीर्घ कथेचा आकृतिबंध हा ऐनापुरेंच्याच नावावर जाईल। इतकं सामर्थ्य त्यांच्या कथेने मराठीच्या प्रांतामध्ये निर्माण केलेलं आहे। आणि शेवटच्या भागामध्ये, नाट्य भागामध्ये वाटा पळवाटा आणि यशोधरा, खरं म्हणजे यशोधरेवर बोलता येईल कारण इतका मला कधी असं वाटतं की सर तुम्ही विचार प्रवण समीक्षक आहात, परंतु यशोधरेचं समीक्षण करताना सुद्धा तुमच्या हृदयाचे कंपन वाढले होते, तुमच्या अंतःकरणातला संवेदनशील कलावंत जागृत झाला होता। कारण यशोधरा ही सिद्धार्थ गौतमाची अर्धांगिनी नाही। आपण आपल्या परंपरेमध्ये आपल्या पत्नीला सहचारिणीला अर्धांगिनी म्हणतो। अर्धांगिनी का म्हणतो? ते अर्धनारी नटेश्वरावरून म्हणतो। म्हणजे शंकर पार्वती हे अर्धनारी नटेश्वर आहे आणि ते अविभाज्य आहे। प्रकृती आणि पुरुष वेगळे करता येत नाही, तसेच स्त्री आणि पुरुष सुद्धा वेगळे करता येत नाही। ही एक धारणा आपल्या परंपरेमध्ये आहे आणि म्हणून स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको हे अर्धनारी नटेश्वर असतात आणि म्हणून आपल्या पत्नीला आपण अर्धांगी म्हणतो। पण डॉक्टर अशोक इंगळे सरांना अर्धांगिनी हा शब्द मान्य नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की पत्नी अर्धांगिनी कशी असू शकते? ती पूर्णांगिनीच असते। आणि यशोधरा ही अर्धांगिनी नाही, ती सिद्धार्थ गौतमाची पूर्णांगिनी आहे। हा आशय मांडत असताना त्यांच्या शब्दांना सुद्धा कंपन आले होते। म्हणजे अंतःकरणातली जी संवेदना आहे, विचारांच्या सोबत मनाचं संवेदन सुद्धा कसं जागृत असते, त्याचं उदाहरण यशोधरा नाटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। भरपूर बोलता येईल परंतु आता वेळ नाही आहे। परंतु वेद वाङ्मय जाणीवांचा हा बृहत ग्रंथ जर यदा कदाचित तुमच्या वाचण्यात आला तर तुम्ही तो अवश्य वाचा। आपल्या ग्रंथालयामध्ये आहे, मराठी या ग्रंथालयामध्ये त्या प्रती असतील आणि समीक्षा काय असते, चिंतन काय असते हे एकदा समजून घ्या। एवढा मोठा ताकदीचा कलावंत समीक्षक, खरं म्हणजे मसू पाटील असतील किंवा मग धाराणी काठ लिहिणारे ते नरहर पुरंदकर असतील, ही मोठी समीक्षकांची परंपरा मराठी साहित्याला लाभलेली आहे। स्वतः एक समीक्षक इथं बसलेले आहेत, डॉक्टर केशव तुपे सर। आणि या सर्व परंपरेचा वारसा डॉक्टर अशोक इंगळे सर राबवत आहेत, पुढे नेत आहेत। पण तो वारसा पुढे नेत असताना त्यांची दृष्टी अत्यंत प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे। त्यांच्या विचाराशी ते तडजोड करत नाही आणि म्हणून ते सातत्याने हस्तक्षेप करतात इथपर्यंत मी येतो। सरांनी तो हस्तक्षेपाचा उल्लेख केला। हस्तक्षेप करत करत आपली साहित्य समीक्षा पुढे नेण्याचं काम डॉक्टर अशोक इंगळे करतात। अशीच हस्तक्षेप करून आपली समीक्षा याही भविष्यात त्याच्या हातून घडो आणि याच्यापेक्षा उत्तम अशा पद्धतीची समीक्षा आपल्या मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये येऊ। नरहर पुरंदकर, मसू पाटील या परंपरेमध्ये पुढे त्यांचं नाव नक्कीच घेतलं जाईल। त्यांना त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मला या पुस्तकावर बोलण्यासाठी आपण जी संधी दिली, माझा जो बहुमान केला त्याबद्दल आयोजकांचे डॉक्टर पांडे सर, आमचे मित्र इंगळे सर, तायडे सर आणि सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ग्रंथाचे आपण परीक्षण करून समीक्षेची समीक्षा केली आहे। अत्यंत ओघवत्या शब्दात आपण भाष्य केले। भीषण वास्तवाचे परीक्षण, समाजशास्त्रीय समीक्षेचे परीक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी साहित्याचे परीक्षण समाजाला अभिमुख करण्यासाठी डॉक्टर अशोक इंगळे सरांचा प्रयत्न आहे। इंगळे सरांच्या शब्दात सांगायचे झाले तर आता जगलं पाहिजे माहिती तंत्रज्ञानाचा कोल घेऊन, नाहीतर आपण जगाच्या वैश्विक इंटरनेटवर आउटडेटेड होऊन जाऊ। धन्यवाद सर। यानंतर दुसरे भाषण